श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नवरात्रीतली चौथी माळ. तर पहा, आज विनायक चतुर्थी देखील आहे. तर पहा, आपल्याला आपल्या देवीची सेवा करण्याबरोबरच गणपतीची सेवा देखील करायची आहे आणि आपल्या मुलांसाठी असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांची प्रगती होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील, अडथळे असतील, ते दूर होऊन त्यांचं उज्ज्वल भवितव्य हे सुरक्षित बनेल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आता बघा, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, योगायोग किती मोठा योगायोग आहे. आता नवरात्र चालू आहेत आणि त्यातली त्यात आज बुधवार आहे आणि त्यातली त्यात आज बुधवारच्या दिवशीच आपल्याला विनायक चतुर्थी ही आलेली आहे. तर मग बघा, विनायक चतुर्थी ही गणपतीला समर्पित आहे आणि बुधवार हा देखील गणपतीला समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला अजिबात विसरायचं नाही की गणपती बाप्पांनासुद्धा आपल्या मुलांसाठी आपल्याला काहीतरी उपाय करायचे आहेत. तर पहा, गणपती बाप्पांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप सारी काळजी असते. तर पहा, माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाचं भवितव्य हे सुरक्षित असावं, त्याला कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये किंवा त्यावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा त्याने अभ्यासामध्ये इतकी प्रगती करावी की त्याच्या उज्ज्वल भवितव्य हे एकदम सुरक्षित होऊन जाईल. तर अशा प्रकारची प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आता नवरात्र चालू आहे आणि दुर्गा मातेचे नवरात्र चालू आहे. या नवरात्रामध्ये आपण दुर्गा मातेची खूप सेवा उपासना करत असतो आणि बऱ्याच जणांचे दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा चालू असतील. त्याचबरोबर सिद्धकोंचिका स्तोत्राची सेवा चालू असेल. तर पहा, जी माता दुर्गा आहे तर ती पार्वतीचंच एक रूप आहे. त्यामुळे पार्वती माता जी आहे ती आपल्या गणपती बाप्पांची आई आहे. आणि त्याचबरोबर आता गणपती बाप्पांचा वार आलेला आहे बुधवार आणि विनायक चतुर्थी देखील आलेली आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी गणपती बाप्पांना समर्पित आहेत. त्यामुळे हा खूप मोठा योग तयार झालेला आहे. हा योग परत पुन्हा येणार नाही. त्यामुळे ह्या योगावर आपल्याला ही एक सेवा म्हणजे हा एक उपाय गणपती बाप्पांसाठी करायचा आहे आणि गणपती बाप्पांना असा हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये बघा, खूप सारे जे काही संकट असतील तर ते दूर होऊन जातील आणि मुलांची सर्व गोष्टीमध्ये प्रगती होईल. तर आज बघा, आज नवरात्रीतील देवीचं रूप आहे कुष्मांडा देवी. तर ह्या कुष्मांडा देवीला कोणती माळ अर्पण करायची आहे आणि कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्याशी अगोदरच चॅनलवर शेअर केलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पाहावा, त्यामुळे तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, आता आज कुष्मांडा देवीचा जो नैवेद्य आहे तर तो गुलगुले असतात, आपले गोड गुलगुले असतात, तर त्याचं दाखवायचं आहे किंवा मग मालपोह्याचा तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आता बघा, कुष्मांडा देवीसाठी आपल्याला मी एक तुमच्याशी उपाय शेअर केलेला आहे. पिवळ्या कवड्यांचा आपल्याला उपाय करायचा आहे, तो सुद्धा उपाय तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर त्या उपायासाठी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा तुम्ही करायच्या आहेत आणि हा उपाय जर तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन पहा. ही सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे, तर ती सेवा नक्की तुम्ही करा. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला कुष्मांडा देवीच्या या रूपासमोरच याची सेवा करायची आहे. तर पहा, आता आपल्याला गणपती बाप्पांसाठी संध्याकाळी कसा दिवा लावायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत. आता बघा, आपल्याला गणपती बाप्पांसाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. परंतु जर तुमच्या घरामध्ये घट बसलेला असेल आणि किंवा मग तुम्ही देवांना 9 दिवसांसाठी पानांवरती झोपी लावले असेल
तर मग तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक नाही केला तरी चालणार आहे. कारण आता 9 दिवस आपण देवांना कोणत्याही प्रकारचे अंघोळ वगैरे घालत नाही. तर मग असं तुम्ही करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना जे काही जास्वंदीचं फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गंध अक्षतासुद्धा अर्पण करायच्या आहेत, धूपदीप दाखवायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचं आपल्याला आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे. तर अशा ह्या आज विनायक चतुर्थी आहे तर आणि बुधवार पण आहे, तर अशी ही सेवा गणपती बाप्पांची जर आज आपण केली तर आपल्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मार्गी लागत असतात. तर अशा छोट्या छोट्या सेवासुद्धा आपण करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर बघा, संध्याकाळी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्या त्यासाठी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही इतर कोणताही दिवा घेतला तरी चालेल. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लांब कापसाच्या वाती घ्यायच्या आहे आणि त्याची एक वात बनवायची आहे आणि ती ह्या दिव्यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर आपल्याला तिळाचं तेल यामध्ये वापरायचं आहे. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही मोहरीचं तेल वापरा, आणि मोहरीचं तेलही नसेल तर मग जे काही तुम्ही देवघरामध्ये तेल वापरता ते तेल वापरा आणि त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका. आता बघा, जर तुम्ही तिळाचं तेल दिव्यामध्ये वापरणार असाल तर मग आपल्याला त्या दिव्यामध्ये पहा 5 मिरी टाकायच्या आहेत. ज्या मिरी असतात ना आपल्या मशालच्या डब्यामध्ये, तर त्या 5 मिरी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आता बघा, जर तुम्ही तिळाचं तेल नसेल वापरलेलं, दुसरं तेल कोणतं वापरलेलं असेल तर मग तुम्हाला त्यामध्ये पिवळी मोहरी पण टाकायची आहे. आता त्यानंतरची वस्तू जी आहे तर ती आपल्याला त्यामध्ये 2 कापरांच्या वड्या टाकायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर असेल तर खूपच चांगलं, आणि नसेल तर जो तुमच्याकडे कापूर आहे तो कापराच्या तुम्हाला 2 वड्या त्या तेलाच्या म्हणजे दिव्यामध्ये टाकायच्या. आता बघा, आपल्याला एक प्लेट लागणार आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे, छोटीशीच प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा त्या तांदळावरती ठेवायचा आहे. आता पहा, हा जो दिवा आहे तर तो आपल्याला देवघरासमोर लावायचा आहे. म्हणजेच काय, तर आपली गणपतीची मूर्ती जिथे असेल तिथे लावायचा आहे. आणि घट जर बसवलेला असेल तर घट आणि देवघराच्या समोर हा दिवा आपल्याला लावायचा आहे. नसेल बसवला तरीसुद्धा आपल्या देवघरासमोर हा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता पहा, हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्याच्या नंतर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. आणि त्याचबरोबर 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. जर तुमची मुलं मोठी असतील, त्यांना जर वाचता येत असेल तर त्यांना स्वतःला हे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला लावा. परंतु जर मुलं लहान आहेत, त्यांना वाचता येत नाही, तर मग तुम्ही काय करा, मुलांच्या डोक्यावर हात ठेवून हे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा. आता पहा, दुसऱ्या दिवशी हा दिवा हा दिवा शांत झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ह्या वस्तू आपल्याला ज्या दिव्यामध्ये जळाल्या असतील पूर्ण, तर मग काही हरकत नाही, त्या झाडाखाली आपण टाकून देऊ शकतो. आणि नसेल जळाल्या तरीसुद्धा आपल्याला त्या झाडाखाली टाकून द्यायच्या. आता बघा, गणपती अथर्व शीर्ष म्हटल्याच्या नंतर, आपला मंत्र म्हटल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तिथे व्यक्त करायच्या आहेत. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही दुःख, अडचणी, संकट आहेत ते दूर करा. त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये खूप प्रमाणात प्रगती होऊ द्या. त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होऊ देऊ नका, अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची. आता तुम्ही म्हणता, आम्हाला 2 मुलं आहेत, मग आम्ही 2 दिवे प्रज्वलित करायचे का? अजिबात नाही. तुम्हाला एकच दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला 2 मुलं असू द्या, मुली असू द्या, मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि 1 मुलगा असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, तुम्हाला एकच दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला हा दिवा आहे ना तो संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यानच प्रज्वलित करायचा आहे. परंतु तुम्ही जर 12 वाजेपर्यंत कधीही तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही करू शकता. परंतु जर शक्य असेल तर चतुर्थी संपायच्या अगोदर जर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तर खूपच चांगलं राहील. तर अशा प्रकारे हा दिवा आपल्याला आपल्या
गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे आणि आपल्या मुलांच्या जीवनाच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासाठी प्रार्थना करा. तेच थांबवते माझा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बघा, जर असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर चला इथेच थांबते मी. तर परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, जय माता दी.